माझे बहीण आपल्या सर्वांना माझा नमस्कार. खरं म्हणजे नव्याने चालू झालेली ही शिक्षण परिषद आणि या शिक्षण परिषदेचा प्रथम पुष्प चिंचोली येथे उगवला. आनंद शिक्षण परिषदेचा तो जास्त झाला की जिथे मान देणाऱ्या व्यक्तीचा सन्मान केला जातो. सन्मान प्रत्येकाचा नाही होत. सरांनी आताच बोललं की बऱ्याच जणांना निवृत्त होताना साधं ब्लाउज पीस किंवा शाल सुद्धा दिली जात नाही, पण सन्मान त्याच व्यक्तीचा होतो जो प्रत्येकाला मान देतो आणि म्हणून तो सन्मानास पात्र असतो. अगदी सुरुवातीला जेव्हा रायबोले मॅडम आल्या होत्या तेव्हा आम्ही त्यांची धाडदस्तपणा, राहण्याची पद्धत, सिस्टमॅटिकपणा सगळं असं वाटलं किती त्रास देतील केंद्राला. आणि त्यांनी 15 दिवस काय केलं, प्रत्येक वर्गात जाऊन प्रत्येक मुलाशी संवाद साधला. मला वाटतं आजही त्यांच्याजवळ ते रजिस्टर असेल, त्याच्यामध्ये प्रत्येक मुलाचं नाव आणि तो प्रत्येक मुलगा कुठे आहे इथपर्यंत त्यांनी 15 दिवस आढावा घेतला. पण कोणत्याही शिक्षकाला त्यांनी कधीही त्रास दिला नाही. आ म्हणून बोलले नाही, ऊ म्हणून बोलले नाही. आणि त्या जर शाळेत आल्या तर हसतमुखच सरी. आणि काही मुलांनी जर त्यांच्याजवळ काही दाखवलं तर मॅडमचा बॅगमध्ये हात असायचा, चॉकलेट देखील तयार असायचे सर्व मुलांनी. इथपर्यंतची ही कारकीर्द ठीक झाली. पण अनेक संकटांनी जेव्हा त्यांना तोंड द्यावं लागलं, बेलोरा केंद्र म्हटलं की पंचायत समितीचे एक दबदबा आहे. बेलोरा केंद्र किती वाटतं, पण बेलोरा केंद्राच्या प्रत्येक शिक्षकांच्या मनामध्ये एवढे मोठेपणा आहे मॅडम, आम्ही कोपराने मोठेपणाने तुम्हाला आमच्यामध्ये सामावून घेऊ. म्हणजे जेवढं रायबोले मॅडमला आम्ही सामावून घेतलं तेवढंच आम्ही तुम्हाला सामावून घेऊ आणि माझे प्रत्येक शिक्षक तुम्हाला साथ देतील, त्याबद्दल कुठेही दुमत नाही. एक दिवस आम्ही येत होतो बेलोरा केंद्राच्या 6 जणी होतो. मॅडमच्या गाडीत फक्त 4 जणींची जागा होती. पण त्याही परिस्थितीत आपल्या केंद्रातली शाळा उघडली नाही म्हणून त्यांनी आम्हाला 6 जणीला गटावलं नाही. त्यांनी अक्षरशः एका मॅडमला आपल्या शेजारी मांडीवर बसून आणलं आणि 6 जणांना बेलोरा केंद्रात नेलं. शाळा उघडली, शाळा सही सलामत उघडली. गावात कुठेही त्यांनी चर्चा होऊ दिली. आणि जर कोणी आला तरी माझा शिक्षक जे करतो ते कोणीही करून दाखवत नाही, एवढा त्यांचा शिक्षकांवर विश्वास. प्रत्येक शिक्षकांबद्दल त्यांना नावासहित विचारलं, कुटुंबासहित विचारलं. आजही त्यांच्या मनपटलावरती कोरलेलं आहे की कुठला शिक्षक कुठे होता. त्यांना प्रत्येक शिक्षकाबद्दल जी आत्मीयता होती, प्रत्येक विद्यार्थ्याबद्दल जी आत्मीयता होती, हाच संयम माझ्या सर्व बंधूंच्या मनामध्ये कोरला जावा प्रभू. आणि याच संयमातून, याच मनपटलावर आम्ही पुढे त्यांच्यासारख्या घडाव्या हेच तुला प्रभू मागू. आणि म्हणून मला असं फारसं काही, पण रायबोली मॅडमसाठी फक्त 2 ओळी म्हणून जास्त नाही. आजही मुलांना आल्यावर विचारावं लागत नाही. मॅडम बोलतात त्या आधीच सांगतात रायबोली मॅडम आले मॅडम, पण त्यांना भीती नसते की नाही रे वर्गात चुप बसा. नाही मॅडम प्रभू, म्हणजे एक त्यांनी मुलांना पण शिस्तप्रियता लावून दिली. असे वाटते प्रभू देवघरातल्या सद्गुरूंच्या तसबिरीला पाहावे. देवघराच्या तसबिरीला पाहावे, पण तो सद्गुरू कुठे शोधावा, तो सद्गुरू माझ्या गुरुच शोधावा. त्याच माझ्या रायबोले मॅडम ज्या तसबिरीतल्या सद्गुरूच्या चरणी दिसतात. मुलगी जशी दिवसभरातून थोडा वेळ आईजवळ बसते, मुलगी जशी दिवसभरातून थोडा वेळ आईजवळ बसते, दिवसभराचा थकवा घालवते, आई नुसत्या प्रेमळ नजरेने घालवते, तशीच ही गुरुमूर्ती होती. आम्हाला पुन्हा विद्यार्थ्यांना, शिक्षकांना तिची भीती नव्हती, कारण ती आईच्या रूपाने आम्हाला पाहत. काही मागू नये, काही सांगू नये, सारे संभाषण नुसत्या नजरेतून व्हावे. काही मागू नये, काही सांगू नये, नुसते संभाषण नजरेतून व्हावे. कधीतरी मॅडम जवळ नुसतं बसावे, त्यांच्या नजरेने पूर्ण दुःख द्यावे. आपल्या गुरुमाऊलीकडून डोक्यावर कृपा आशीर्वाद घ्यावा. आपल्या गुरुमाऊलीकडून डोक्यावर कृपा आशीर्वाद घ्यावा. मनाला विलक्षण शांती देणाऱ्या स्पर्श